अहंकारी अर्जुन वागवेस. न जाणे का, पण तुला पहिल्या क्षणापासून माझ्या मनात तुझ्याबद्दल एक अनोखं नातं निर्माण झालं आहे. मला सुरुवातीला एक मुलगी झाली होती, पण जन्माला आल्यानंतर अवघ्या 1 वर्षातच ताप आल्याने ती आम्हाला सोडून देवाच्या घरी गेली. त्यानंतर हा किरण जन्माला आला आणि मला पुन्हा कधी मूल झालं नाही. मला नेहमी वाटायचं की मला एक मुलगी असायला हवी होती. आज त्या देवाने मला तुझ्या रूपाने ती मुलगी परत दिली आहे. माणसाहेंचे हे भावनिक बोलणे ऐकून अदितीचे मन पूर्णपणे भरून आले आणि तिने माणसाहेंना घट्ट मिठी मारून मनापासून रडून घेतले. आता रडतेस कशासाठी? तू मला सांग, आता तुझे आई बाबा नक्की कुठे आहेत? माणसाहेंनी विचारले. त्यावर अदिती म्हणाली, मम्मी, मी जेव्हा 5 वर्षाची होते तेव्हाच माझे आई बाबा मला सोडून निघून गेले. माझ्या आईची बहीण म्हणजेच दूरच्या नात्यात माझी काकू. माझ्या आईला एक भाऊ होते, पण ते कुठे आहेत हे मला माहीत नाही. माझ्या काकूने माझा सांभाळ केला. मी मोठी होत गेले तशी तिने मला माझ्याच घरात एका मोलकरणीसारखे वागवले, असे म्हणत तिने स्वतःचा भूतकाळ सांगितला. हे ऐकून यांच्या मनात कुठेतरी संशयाची पालचूक चुकली. त्याच संशयाचं बरात त्यांनी विचारले, बर मग तुझे गाव कोणते? तेव्हा ती म्हणाली, यादगीर. माणसाहेंनी तरतरत्या आवाजात विचारले, तुझ्या आईचे नाव काय आहे? तेव्हा तिने उत्तर दिले, रेवती. माणसाहेंचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्यांच्या डोळ्यातले पाणी पाहून अदितीने विचारले, मम्मी, तू का रडत आहेस? तितक्यात बाहेर गेलेले मूर्ती सुद्धा तिथे आले. त्यांनी विचारले, माणसा, तू का रडत आहेस? तेव्हा माणसा चोचरत म्हणाल्या, अहो अहो ही. आधी स्वतःला सांभाळ, हे पाणी पी. आदिती कुठे जात नाहीये, असे मूर्ती म्हणाले. पाणी पिऊन तोडे सावरल्यावर माणसाईने आदितीला घट्ट मिठी मारली. माझ्या बाळा, तुला कुठे कुठे शोधू, असे म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून आणि चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यानंतर त्या पतीला म्हणाल्या, अहो, तुम्हाला अजूनही समजले नाही का ही कोण आहे ते? ही तुमच्या बहिणीची मुलगी आहे हो, रेवतीची मुलगी आहे. हे ऐकताच मूर्ती यांना ऑफिसमध्ये घडलेली एखादी जुनी गोष्ट किंवा प्रसंग आठवला. अदितीला पाहिल्यावर आधीपासूनच तिच्याबद्दल मनात एक अनामिक प्रेम आणि जिव्हाळा दाटून आला होता. त्या मायेने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवल्याची. जेव्हा माणसाहीने अदितीकडे पाहिले तेव्हा अदिती अजूनही गोंधळलेल्या अवस्थेतच सर्वांकडे पाहत होती. मूर्ती थक्क होऊन विचारू लागले, माणसा, तू हे काय बोलत आहेस? ही आपल्या रेवतीची मुलगी आहे? तेव्हा माणसा म्हणाल्या, हो अहो, 6 महिन्यांपूर्वी जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी गेला होता तेव्हा त्या सीता नावाच्या बहिणी ते तिघेही वारले असा निरोप देऊन तुम्हाला परत पाठवले होते ना. हे ऐकताच अदिती मध्येच म्हणाली, मम्मी, माझ्या काकूचे नाव सुद्धा सीताच आहे. माणसा तिचे बोलणे ऐकून म्हणाल्या, मी ज्या सीताबद्दल बोलत आहे ती आणि तुझी काकू दोघी एकच आहेत माझ्या बाळा. संध्याकाळपर्यंत अर्जुन आणि इतर कुटुंबीय शकुंतला यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करून घरी घेऊन आले. परंतु डॉक्टरांनी काहीही झाले तरी आजची एक रात्र त्यांना झोपू देऊ नका, अशी सक्त ताकीद देऊन पाठवले होते. शकुंतला घरी येताच रामाहिने त्यांना दारातच उभे केले, त्यांची आरती ओवाळली आणि मोठ्या आनंदाने गृहप्रवेश करून त्यांना घरात घेतले. परंतु शकुंतला घरात आल्यापासून अदितीलाच शोधत होत्या, पण अदितीला घर सोडून घालवून दिल्याचा प्रकार घरात फक्त अर्जुन आणि रमा ह्या दोघांनाच माहीत होता. मोना आणि पौर्णिमा या दोघी घरी आल्या आल्या आंघोळ आणि जेवण करून झोपल्या होत्या. त्या अजून रूम बाहेर आल्याच नव्हत्या. शकुंतला यांना त्यांच्या रूममध्ये सोडून अर्जुनने आपल्या बहिणीला पिण्यासाठी ज्यूस आणायला सांगितले. तिने स्वतः किचनमध्ये जाऊन ज्यूस बनवून आणला. शकुंतला खूप थकल्या होत्या, तरीही डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना झोपायचे नव्हते. तोपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. जेवणामध्ये डॉक्टरांनी पथ्य सांगितल्यामुळे त्यांना फक्त पेज देण्यात आली होती. एवढे सगळे झाले तरी अदिती आपल्याला भेटायला का आली नाही, ह्याच विचारात शकुंतला होत्या.
शेवटी त्यांनी अर्जुनला विचारलेच, अर्जुन, आदिती कुठे आहे रे? मी येऊन एवढा वेळ झाला तरी ती मला भेटायला का आली नाही? यावर अर्जुन म्हणाला, आई, आता ह्यावेळी ती जास्त महत्वाची आहे का तुला? त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाही रे, तिचं ह्या जगात आपल्याशिवाय कोण आहे? ती दुसरीकडे कुठे जाणार? आता जास्त वेळ शांत बसून चालणार नाही, असं विचार करून रमा मध्येच म्हणाल्या, ती घरात नाहीये मॅडम. ह्या घराच्या मालकांनी तिच्यावरच असा आरोप लावला की तिनेच तुमच्या अंगावर साप सोडला आणि हे बोलून तिला घराच्या बाहेर हाकलून दिले. नंतर रागारागात केलेल्या ह्या चुकीची जाणीव त्याला हॉस्पिटलमधून आल्यावर झाली होती. त्यामुळे अर्जुन आता खाली मान घालून उभा राहिला. शकुंतला ह्यांनी विचारले, अर्जुन, रमा जे सांगते ते खरं आहे का? तेव्हा त्याने हो या अर्थाने आपली मान हलवली. हे ऐकताच शकुंतला ह्यांनी उठून थेट अर्जुनच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. त्या म्हणाल्या, अर्जुन, मी तुला खूप समजूतदार समजत होते, पण तू, जिचं ह्या जगात कोणीच नाही, अशा एक तरुण मुलीला तू घराबाहेर हाकलून दिलेस? मी तुला हेच संस्कार शिकवले होते का? स्त्रियांवर कधीही हात उचलू नये, त्या कितीही वाईट असल्या तरी त्यांच्याशी संयमाने वागावे, हा शिकवलेला संस्कार कुठे गेला तुझा? त्यांनी त्याला खूप झापले, पण अर्जुनच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. सायलीला सुद्धा ही गोष्ट ऐकून खूप वाईट वाटले. ही अदिती नक्की कुठे गेली असेल, या विचाराने ती मनातून कचली. कारण तिचे प्रेम यशस्वी होण्यामागे कुठेतरी अदितीच कारणीभूत होती. त्याशिवाय सायली तिला आपली एक चांगली मैत्रीण म्हणत होती. दुसरीकडे, हो अदिती, तू जिवंत असल्याची गोष्टच आम्हाला माहीत नव्हतं बाळा. तू तर माझ्या नंदाची पोरगी आहेस. मूर्ती तुझे मामा आहेत, तुझ्या आईचे सख्खे भाऊ. माणसा यांचे हे बोलणे ऐकून अदितीला विश्वासच बसेना. आपल्या आईला एक भाऊ होते हे तिला माहीत होते, पण मूर्ती हेच तिचे मामा आहेत हे तिला ठाऊक नव्हते. अदितीचे चेहऱ्यावरील अविश्वास पाहून माणसा यांनी रेवतीचं एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो आणून तिला दाखवला. अदितीकडे स्वतःजवळ असा कोणताही फोटो नव्हता. ती 5 वर्षाची असताना तिने आईला पाहिले होते. तिची तीच अंधूक आठवण तिच्या मनात होती. फोटोमधील आई हुबेहूब तशीच दिसत होती. आई म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने हळवारपणे त्या फोटोवरून हात फिरवला. अदिती, आता तरी तुझं संशय मिटला ना? माणसा ह्यांनी विचारताच अदितीने त्यांना घट्ट मिठी मारली. आपले हक्काचे लोक मिळवल्याचा आनंद तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. हो बाळा, तुझे मामा जेव्हा अर्जुनच्या कंपनीच्या कामासाठी जागा पाहायला त्या गावी गेले होते, तेव्हा तुझी आई रेवती सुद्धा ह्याच गावात राहायची म्हणून त्यांनी तिथल्या लोकांकडे तिच्याबद्दल चौकशी केली होती. तेव्हा लोकांनी सांगितले की ते दोघे आता जगात नाहीत आणि त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. किमान तुला भेटावे, तुला माहेरचा आधार मिळावा म्हणून आम्ही तुझा पत्ता शोधत होतो. पण त्या शीताने सांगितले की तू सुद्धा जिवंत नाहीस, तू सुद्धा त्यांच्या सोबत वारली आहेस आणि आमची ही एकुलती एक इच्छा मनातच राहिली म्हणून आम्ही खूप हळहळलो होतो. गावातले सांगितले की त्या खोटे बोलत आहे, जिवंत नाही म्हणून तिचे लग्न झाले आहे असे सांगितले. आता तू जिवंत आहेस हे जितके खरे आहे तितकेच तुझे लग्न झाले आहे हेही खरे आहे का? माणसा ह्यांनी विचारले. दुसरीकडे आपल्या आईचे हे बोलणे अर्जुन शांतपणे उभा राहून ऐकत होता. त्यालाही आता समजत नव्हते की अदितीला कुठे आणि कसे शोधावे. दरवाजा बंद करून शकुंतला म्हणाल्या, ह्या घरात ती एक मोलकरीण म्हणून येण्याआधी तुझी बायको म्हणून ह्या घरात आली होती हे तू विसरलास का अर्जुन? आता मला असे वाटते की तुझ्या वडिलांनी माझ्याकडून घेतलेल्या शब्दांपेक्षा तिनेच माझी सून म्हणून का राहू नये. मोनाने दाखवलेला तो व्हिडिओ मी पाहिला आहे. त्यात तिने त्या कामगारांना फक्त 10 रुपये दिले होते. बीडी पिण्यासाठी तिने ते पैसे दिले होते. त्यात मला मारण्यासाठी, साप आणण्यासाठी एवढे पैसे कुठून आले असणार? मी स्वतःच तिला चहा बनवून आणायला सांगितले होते.
ती चहा घेऊन येत असताना तिने पाहून मला सावध करेपर्यंत तो साप माझ्या जवळ आला होता. तिने मला बाजूला ढकलले तोपर्यंत त्या सापाने चावा घेतला होता. आता तूच सांग, ती मला का मारू पाहणार? मी तिला सून म्हणून स्वीकारले नाही हा जर तिच्या मनात राग असता तर तिने हे 8 महिने वाट पाहिली नसती अर्जुन. माझ्या तिच्यावर पूर्ण विश्वास होता. पण तू फक्त त्या व्हिडिओच्या आधारावर तू तिला गुन्हेगार ठरवून शिक्षा दिलीस ना? खरंच तुझ्या डोक्यात अजिबात बुद्धी नाही. हे तू आज दाखवून दिलेस अर्जुन. माझ्याशी आता बोलू नकोस, असे म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि त्या शांत बसून राहिल्या. अर्जुन सुद्धा एकदम शांतच उभा राहिला. अदिती घर सोडून निघून गेल्याची गोष्ट सिक्युरिटीकडून पौर्णिमा आणि मोना दोघी खाली आल्या होत्या. पण त्या येण्यापूर्वी शकुंतला ह्यांनी अर्जुनला चांगलेच झापले होते आणि त्या शांत बसल्या होत्या. वहिनी, काय झाले? तुम्ही अशा का रागावला आहात? पौर्णिमाने जाणून बुजून विचारले. काही नाही पौर्णिमा, ऑफिसचे थोडे टेन्शन आहे इतकेच. अर्जुन, तू तुझ्या खोलीत जा. एवढेच बोलून त्या शांत झाल्या. अर्जुन आपल्या खोलीत निघून गेला. बाल्कनीमध्ये येऊन उभे राहिल्यावर त्याला अदितीची उणीव प्रकाशाने जाणवू लागले. असे वागणारी मुलगी नव्हती, मग मीच तिच्यावर अशा प्रकारे का रागवलो? असे म्हणत त्यांनी रागाच्या भरात तिथल्याच एका टेबलावर आपला हात जोरात मारून स्वतःचा संताप बाहेर काढला. सायलीसारखा विचार माझ्या डोक्यात का आला नाही? असाच विचार करत तो तिथेच बसून राहिला. टेबलवर हात मारल्यामुळे त्याच्या हातातून रक्त वाहून तिथेच गोठले होते. सायली काहीतरी सांगण्यासाठी अर्जुनच्या खोलीत आली होती. आपला भाऊ बाल्कनीमध्ये उभा असल्याचे पाहून ती तिथे गेली. पण आपल्या भावाची ही अवस्था पाहून ती एकदम घाबरली. तिने लगेच त्याच्या खोलीत असलेला फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि ती धावत आली आणि त्याच्या समोर गुडघे टेकून बसली. दादा, का असं केलं स्वतःचा हाल? असे विचारताना तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने आधी डेटॉल टाकून कापसाने रक्त पुसले आणि जखमेच्या जागी औषध लावून पट्टी बांधली. तरीही अर्जुन काहीच बोलला नाही. दादा, आई काही बोलली का तुला? तिने विचारले. तरीही अर्जुनकडून एकही शब्द आला नाही. तो शांतपणे हाताला बांधलेली पट्टी पाहत बसून राहिला. हात धुवून आलेली सायली आपल्या भावाच्या शेजारी बसली आणि म्हणाली, दादा, तुला ही गोष्ट माहीत आहे की नाही मला ठाऊक नाही, पण हे सांगणे माझे कर्तव्य आहे. आईने दुपारी हॉस्पिटलमध्ये काय सांगितले माहीत आहे का? तिने सांगितले की जर बाबांनी तिच्याकडून शब्द घेतला नसता तर आदिती आपल्या घरात आल्यावर काही दिवसातच तिने तिला सून म्हणून स्वीकारले असते. पण काय करणार, बाबांच्या त्या शब्दाने तिचे हात बांधले होते. असे म्हणून आई खूप त्रास सहन करून घेत होती. आणि त्याशिवाय मला पडलेला संशय काय आहे माहीत आहे का? त्या मोना आणि पौर्णिमेची आपल्या घराच्या सिक्युरिटीशी कशी काय ओळख झाली? तो व्हिडिओ त्यांना कसा मिळाला? दादा, या सगळ्याचा तू विचार करायला हवा होतास. बिचारी अदिती, तिने माझे आयुष्य सुंदर केले, मग ती माझ्या आईला मारण्याचा कट कशी काय रचू शकते? दादा, तिचे मन इतके वाईट नाहीये. मी तुला एक गोष्ट सांगितली नाहीये. ही गोष्ट सांगितल्यावर तू माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहशील हे तुझ्यावर आहे, पण सांगणे माझे कर्तव्य आहे. असे म्हणत तिने एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगू लागले. जेव्हा मी कॉलेजच्या ट्रिपसाठी कॅम्पला गेले होते तेव्हा मी सुनील सरांच्या ग्रुपमध्ये होते. एका आठवड्याचं कॅम्पमधील पहिले 4 दिवस खूप छान गेले. काहीच त्रास झाला नाही. 5व्या दिवशी आमच्या ग्रुपमधील एका मुलीच्या आजीची तब्येत खूप बिघडली म्हणून तिच्यासोबत एक मुलाला परत पाठवण्यात आले. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये फक्त मी आणि सुनील सर दोघेच उरलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हा सर्वांना परत निघायचे होते, त्यामुळे आम्ही सगळे निर्धास्त होतो. तो कॅम्पचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वांनी गाणी डॅन्स करून खूप मजा केली. त्या दिवशी मी सुद्धा पावसात भिजले होते आणि मी लिंबू सरबत प्यायले होते. मध्यरात्रीचा सुमारास मला खूप ताप भरला आणि मी तापाने खणत होते. आमचा टेंट मेन कॅम्पपासून थोडा लांब होता आणि आमच्याकडे औषध गोळीही नव्हती. त्यामुळे सुनील सरांना माझा ताप कसा कमी करावं हे सुचेना.
शेवटी तापाची धग कमी करण्यासाठी ते माझ्या जवळ आले. अंगाला घाम सुटल्यावर मला जरा बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील सर आणि माझ्यामध्ये रात्री जे काही घडलं त्याची जाणीव झाल्यावर मला स्वतःला सावरणं कठीण गेलं. त्यासाठी मला कित्येक तास लागले. त्यानंतर मला सरांचे चेहरा बघायचीही इच्छा नव्हती. मी त्यांच्यावर खूप रागवले होते. आपण सगळे तिथून निघाल्यावर जेव्हा आपली बस नादुरुस्त झाली, नेमक्या त्याच वेळी तू फोन करून दुसऱ्या बसची सोय केली होतीस. त्यानंतर मी घरी आल्यावर सुनील सरांनी मला फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की सायली, मी आयुष्यात कधी कुणावर प्रेम केलं नाही. ज्याच्याशी लग्न करायचं त्याच्यावरच प्रेम करायचं असं मी ठरवलं होतं. पण काल रात्रीच्या त्या प्रसंगानंतर मी तुला माझ्या बायकोचं रूपात पाहिलं आहे आणि आपण एक झालो आहोत. तुमच्या घरी लग्नाची मागणी घालायला मी कधी येऊ ते सांग. मी आणि माझे आई वडील येऊन बोलणे करू. त्यांनी मला खूप वेळा हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी दरवेळी त्यांना ओरडून फोन कट करत होते. मी अत्यंत डिप्रेशनमध्ये जात असताना अदितीने माझी ही अवस्था ओळखली आणि नक्की काय झालंय असं विचारलं. मी न सांगितल्यास ती दादाला सगळं सांगेल असं म्हणाली. तेव्हा मी नाईलाजाने अदितीला घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा तिने मला चांगला पाठिंबा दिला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जेवणाचा डबा देऊन परत येत असताना ती सुनील सरांना भेटली आणि तिने पूर्ण सत्य जाणून घेतलं. सुनील सरांबद्दल मनात एक चांगला आणि आदरयुक्त दृष्टिकोन निर्माण झाल्यानंतरच ती येऊन तुला भेटली होती. तू सुद्धा सुनील सरांशी बोलून आमच्या लग्नाबद्दल आईशी बोलेन असं सांगितलं होतं. पण ह्या सगळ्यानंतर कोणीतरी सुनील सरांना मारहाण केली. ही गोष्ट फक्त मला, तुला आणि अदितीला, आम्हा तिघांनाच माहीत होती. माझ्या आणि सुनील सरांमध्ये जे काही घडलं ते घरात कुणाला सांगू नको. पुढे उगाच त्रास नको असं अदितीनेच मला सुचवलं होतं. पण ही गोष्ट कायमची लपवूनही ठेवू नको. लग्न झाल्यावर योग्य वेळ पाहून दादाला सांग असंही ती म्हणाली होती. एवढं सगळं असूनही मी जर अदितीवर संशय घेतला तर देव मला कधीच माफ करणार नाही दादा. जे सत्य होतं ते मी तुला सांगितलं आहे. आता पुढे काय करायचं हे पूर्णपणे तुझ्यावर आहे असं सायली म्हणाले. अर्जुनने तिचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. सायली, तुला काही त्रास तर झाला नाही ना ग? अर्जुनने काळजीने तिचा चेहरा आपल्या हातात धरून विचारले. आपल्या भावाच्या या प्रश्नाचा अर्थ सायलीला चांगलाच समजला होता. त्यामुळे तिने कोणताही संकोच न बाळगता उत्तर दिले. नाही दादा, कॅम्पवरून आल्यावर काही दिवसातच मला माझी मासिक पाळी आली. मलाही त्याच गोष्टीचा मोठा दिलासा मिळाला होता. आता तरी सांग दादा, आदितीने हे सगळं केलं नसेल ह्यावर तुझा विश्वास बसला का? सायलीने विचारले. हे ऐकून अर्जुनने आपल्या पट्टी बांधलेल्या हातानेच स्वतःचे कपाळ धरले. रागाच्या भरात आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे ह्या विचाराने तो स्वतःलाच दोष देऊ लागला. रागाच्या भरात विचार न करता मी खूप मोठी चूक केली सायली. मला अदिती हवी आहे ग. आईने सुद्धा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता, पण मी तिचा नवरा असूनही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. त्या एडिट केलेल्या खोट्या व्हिडिओवर विश्वास ठेवून ह्याच हातांनी मी तिला घराबाहेर काढलं असं म्हणत तो आणखीच रडू लागला. आपल्या भावाला कसं सवरावं हे सायलीला समजत नव्हतं. तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, दादा प्लीज रडू नकोस. तूच असा धीर सोडून दिलास तर कसं होईल? आपल्या सिक्युरिटी टीमला फोन कर आणि ती कुठे आहे याचं शोध घ्यायला सांग. सोबतच तिचा फोटो पाठवून दिला तर ती लवकर सापडू शकेल. दुसरीकडे माणसाहीने अदितीला विचारले, अदिती, त्या गावाच्या लोकांनी सांगितलं की तुझं लग्न झालं आहे, हे खरं आहे का ग? मम्मी ते असं म्हणत ती बोलताना चोचरू लागली. तिची ही अवस्था पाहून माणसाहीने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, तुला सांगावंसं वाटेल तेव्हा सांग बाळा. जर तुला अजून थोडा वेळ हवा असेल तर तरीही काही हरकत नाही. हे ऐकून अदिती म्हणाले, थँक्स मम्मी, पण माझं लग्न झालं आहे हे खरं आहे.
असं म्हणत तिने लग्नापासून ते आत्तापर्यंत घडलेला सगळं प्रसंग माणसा ह्यांना सांगितला. पण तिच्या नवऱ्याचं नाव काय आहे आणि तो कोण आहे हे मात्र तिने सांगितले नाही. ठीक आहे, तुला जेव्हा तुझ्या नवऱ्याचं नाव सांगावंसं वाटेल तेव्हा सांग, काही जबरदस्ती नाही. आता आधी जाऊन तोंड धुवून ये, रडून रडून तुझे डोळे किती लाल झालेत ते बघ, असे माणसा म्हणाल्या. तेव्हा ती तोंड धुवायला निघून गेली. आदिती गेल्यावर माणसा आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, आदितीने आयुष्यात खूप दुःख सहन केलं आहे. तिच्या नवऱ्याला ती नकोय. पुढे कधीतरी जर तिला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने तिची माफी मागितली आणि आदितीने तिला माफ करून त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तरच आपण तिला पाठवायचे. बिचारी तिला तिच्या नवऱ्याच्या घराचेही सांगता येत नव्हते, म्हणून तिने ती जिथे घरकाम करायची त्या घराचा पत्ता दिला होता. तरीही तुमच्या बॉसला जरा तरी अक्कल असायला हवी होती ना. त्याच्या आईला सापाने चावले म्हणून त्याने काहीही विचार न करता लग्न करून आणलेल्या आपल्याच बायकोला घरातून निर्दयीपणे हाकलून दिले. कसला माणूस आहे तो तू असा माणसावर माणसा ह्यांनी अर्जुनला खूप शिव्या घातल्या. त्या पुढे म्हणाल्या, अहो, आदितीला न्याय मिळवून देणे हे आता आपले कर्तव्य आहे. सध्या ती तिच्या पुढच्या आयुष्याचा विचार करेल, नंतर आपण मिळून काहीतरी निर्णय घेऊ. त्यानंतर तिच्या गावातले तिचे हक्काचे घर तिला परत मिळवून देऊ. मगच त्या घरात राहणाऱ्या त्या लोकांना बाहेर हाकलून द्यायला हवे. तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. जी मुलगी सुखात जगायला हवी होती ती तिच्या आई वडिलांसोबतच मरून गेली असे ऐकल्यावर तुम्हाला किती दुःख झाले होते हे मी स्वतः पाहिले आहे, असे माणसा म्हणाल्या. तसेच होऊ दे माणसा, तू म्हणशील तसेच होईल, असे मूर्ती म्हणाले. तितक्यात किरण आणि आदिती दोघे हसत खेळत आणि गप्पा मारत तिथे आले. आदिती फक्त ऐकत होती आणि किरण काहीतरी जोक्स सांगून तिला हसवत होता. हसताना आदिती, मूर्ती यांना खूपच गोड वाटले. एवढेच नाही तर तिला पाहून मूर्ती यांना तिच्या लहानपणीचा आईची म्हणजेच त्यांच्या बहिणीची आठवण आली आणि त्यांचे डोळे पाणवले. चला आपण सगळे शॉपिंगला जाऊया, असे म्हणतात सगळेजण बाहेर पडले. मॉलमध्ये पोहोचल्यावर सर्वजण कपडे निवडू लागले. आदिती सुद्धा माणसा मम्मीसाठी कपडे निवडण्याबाबत किरणशी बोलत होती. काही तासांचीच ओळख असूनही ते दोघे इतक्या आपुलकीने बोलत होते जणू काही त्यांची वर्षानुवर्षांची ओळख आहे. दीदी, तू किती समजूतदार आणि गोड आहेस माहीत आहे. मी कितीही बोललो तरी तू माझं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतेस. माझी मम्मी तर माझं बोलणं कधी ऐकूनच घेत नाही माहीत आहे का. आणि मी जास्त बोलायला गेलो की ती मध्येच अभ्यासाचा विषय काढून माझ्या बोलण्याला ब्रेक लावते. राहिली गोष्ट डॅडची, तर ते माझ्या बोलण्याकडे लक्ष देण्याचं भानगडीतच पडत नाही. मला तर खूप एकटं आणि वाईट वाटायचं. पण बरं झालं, आता मलाही मोकळेपणाने बोलण्याचं हक्क मिळाला आहे, असे किरण म्हणाला. हे ऐकून माणसाहेबांनी त्याच्या डोक्यावर हलकीच चपराक मारली आणि म्हणाले, हो हो, मी तर तुझं बोलणं कधी ऐकतच नाही ना. बंद कर आता तुझं तोंड. त्यानंतर त्या आदित्यला म्हणाल्या, आदिती, तू जर ह्याचं सगळ्या बोलण्याकडे लक्ष देत राहिलीस तर सकाळपर्यंत तुझ्या कानातून रक्त येईल. सांभाळ हा. हा महाशयाना झोपेतूनही बडबडत असतो. आता इथून पुढे तू आमच्या सोबतच राहणार आहेस ना, मग तुला हळूहळू सगळं समजेलच. चल आता, असे म्हणून त्याने तिला ट्रायल रूम जवळ नेले आणि म्हणाले, हे कपडे जरा ट्राय करून बघ. यावर आदिती म्हणाली, मम्मी, मला हे सगळे कपडे नकोत. तेव्हा माणसा यांनी आदितीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, तू ह्या कपड्यांना नाही म्हणालीस तर कसं चालेल बाळा. तू फक्त अंगावरच्या कपड्यांशी आली आहेस आणि माझ्यासाठी तर तू माझी मुलगीच आहेस. मी माझ्या मुलीला असं रिकाम्या हाताने कसं सोडू शकेन. माणसा यांनी असे म्हणताच आदिती थोडी अवघडली आणि तिला संकोच वाटू लागला. आदितीच्या मनातील बाव ओळखून माणसा म्हणाल्या, आदिती बाळा, पैशांबद्दल तू अजिबात विचार करू नकोस. तरीही तुला जर पैसे परत करावेसेच वाटत असेल तर तू इथून पुढे तू जेव्हा कुठे नोकरी करशील ना तेव्हा दे.
समजलं? आणि तेही फक्त अर्धेच पैसे द्यायचे. तुझी मामी म्हणून मला तुझ्यासाठी हे सगळं करण्याचं पूर्ण हक्क आहे. पण तू उगाच संकोच बाळगते आहेस. तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस. म्हणूनच मी तुला ही ऑफर देते. माणसा यांच्या ह्या बोलण्याने अदिती निर्धास्त झाली. तिने दिलेले कपडे हातात घेतले आणि ती ट्रायल रूममध्ये गेली. माणसा ह्यांनी निवडलेले कपडे अदितीला खूप छान शोभून दिसत होते. सगळे कपडे ट्राय करून झाल्यावर ती म्हणाली, मम्मी, मला फक्त हेच कपडे पुरेसे आहेत. असे म्हणत तिने 1-2 कपडे बाजूला काढले. माणसा ह्यांनीही तिचे म्हणणे मान्य केले आणि त्यानंतर त्या तिला इतर गोष्टींचं शॉपिंगसाठी घेऊन गेल्या. शॉपिंग पूर्ण झाल्यावर सगळेजण एका हॉटेलमध्ये गेले. तिथे सर्वांनी एकत्र जेवण केले आणि घरी परत येईपर्यंत झोपण्याची वेळ झाली होती. दुसरीकडे अर्जुनला आपल्या आईच्या नजरेला नजर देऊन बोलणे कठीण झाले होते. तो तिच्याशी बोलायला गेला तरी ती त्याच्याशी धड बोलत नव्हती. आपल्या खोलीत बसलेल्या अर्जुनने या सगळ्या विचारांवरून आपले लक्ष हटवण्यासाठी ऑफिसच्या कामात स्वतःला झोकून दिले आणि तो काम करत राहिला. रात्री रमाने शकुंतला यांच्यासाठी पत्त्याचे जेवण बनवून दिले होते. जेवताना शकुंतला हिने विचारले, रमा, तू तरी अदितीला थांबवण्याचा प्रयत्न करायचास ना? तू तरी तिला सहज कसं जाऊ दिलं? नाही मॅडम, मी सुद्धा तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण अर्जुनने शब्दा, वचन आणि उपकारांच्या गोष्टी काढून माझे हात आणि तोंड दोन्ही बांधून टाकले होते. माझ्यासाठी संकटाच्या काळात मला आश्रय देणारे तुम्ही सुद्धा तितक्याच महत्त्वाचे आहात. आणि इतक्या वर्षात जे मला कधी मिळाले नाही ते आई मुलीचे नाते देणारी अदिती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. बिचारी खूप साधी मुलगी आहे ती. तिने न मागताच मला आईचे स्थान दिले आणि तिच्या मुलीसारख्या मायेने मला बांधून ठेवले होते. आता ती कुठे गेली असेल? काय खाल्ले असेल तिने? फक्त अंगावरच्या कपड्यांवरून तिला घरातून बाहेर हाकलून दिले. असे म्हणत रमा रडू लागले. अंगावरच्या कपड्यांवर अर्जुनने अदितीला घराबाहेर काढले आहे हे ऐकून शकुंतला यांचे मनही खूप दुखावले. त्यानंतर रामा म्हणाले, पण मॅडम, मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. त्यावर शकुंतला यांनी विचारले, नक्की काय मदत हवी आहे तुला? शकुंतला यांनी विचारले. त्यावर रमा हात जोडून म्हणाले, मॅडम, मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज मला अदितीला सोडून द्या. मी आणि ती या घरापासून खूप लांब निघून जाऊ. कुणाच्याही नजरेस पडणार नाही, एवढ्या लांब जाऊ. पण मला माझी मुलगी पाहिजे हो. असे म्हणत रमा ढसाढसा रडू लागली. शकुंतला यांना तिला कसं समजावं हेच कळेना. तरीही धीर देत त्या म्हणाल्या, रमा, रडू नकोस. अदितीला शोधून आणण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. पण तू हे घर सोडून जाण्याचा विचार मनातही आणू नकोस. यावर रमा म्हणाली, माझी मुलगी जिथे राहील तिथेच मी राहीन. तिचे हे बोलणे ऐकून शकुंतला यांनी मनातल्या मनात काहीतरी पक्का निर्णय घेतला. त्या रात्री डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सायली आणि रमा दोघंही शकुंतला यांच्याजवळ बसून राहिल्या. त्या रात्रीभर काही ना काही गप्पा मारत जागून काढत होत्या. दुसरीकडे अर्जुन हॉलमधील सोफ्यावर बसून त्यांच्या बोलण्याकडे कान देत आपले ऑफिसचे काम करत राहिला. शेवटी गप्पा मारत आणि मध्येच चहा पीत त्याने झोप अनावर करत कशी बसी सकाळ केली. सकाळी डॉक्टर तपासायला आले आणि म्हणाले, आता काही काळजी करण्याची गरज नाही. ते हलक्या नाश्ता करून झोपू शकतात. तरीही रमाने कोणतेही धोका पत्करायचा नाही म्हणून शकुंतला यांना पुन्हा मऊ पेजच खायला दिले. शकुंतला पेज पिऊन नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपायला गेल्या. त्यांनी त्यांच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या घेतल्या आणि त्या झोपून गेल्या. दुसरीकडे अर्जुन सुद्धा आपल्या खोलीत गेला, फ्रेश झाला आणि नाश्त्याची वाट न बघताच ते येत ऑफिसला निघून गेला. रामाला तोंड दाखवणेही आता त्याला कठीण झाले होते. आज अदितीची सकाळ मूर्ती यांच्या घरात झाली होती. असे असले तरी तिने आपली रोजची सवय बदलली नव्हती. सकाळी ती घरातील सर्वांच्या आधी उठली, आपले आटोपले आणि माणसा मम्मीने आणून दिलेला नवीन कुर्ता घालून ती खाली आली. तेव्हा घरात अजून कुणीच उठले नव्हते. तिने घराच्या मुख्य दरवाजा उघडला आणि आजूबाजूला पाहिले. तिथेच
कोपऱ्यात झाडू आणि रांगोळीचे डबे ठेवले होते. तिने पटापट अंगण झाडले. तिथे पाण्याचा सडा टाकला आणि एक सुंदर रांगोळी काढली. त्यानंतर ती 1-2 सेकंद उभी राहून त्या रांगोळीची शोभा पाहत राहिली. मग तिने बागेतील ताजी फुले तोडून आणली. देवाची मनोभावे पूजा आटोपली आणि ती किचनमध्ये आली. काल रात्री माणसा मम्मी डिकॉक्शन बनवत असताना तिने पाहिले होते. त्यामुळे तिने फ्रीजमधून दूध काढले, ते गरम करायला ठेवले आणि तिने दोघांसाठी छान कॉफी बनवली. त्यानंतर काल रात्री किरणने मला बदाम दूध हवे आहे असे सांगितले होते. ह्याची आठवण ठेवून तिने किरणसाठी बदाम दूध तयार केले. ती मूर्ती यांच्या खोलीपाशी आली आणि तिने दरवाजा वाजवला. माणसा ह्यांनी दरवाजा उघडताच तिने गुड मॉर्निंग मम्मी म्हणत कॉफीचं कप त्यांच्या पुढे धरला. माणसा ह्यांनी एकदा घराकडे पाहिले तेव्हा घरात उदबत्तीचा छान सुगंध दरवळत होता. ते पाहून त्यांनी मंद हसून व्हेरी गुड मॉर्निंग माय डिअर म्हणत कॉफीचं कप हातात घेतला. त्यानंतर ती किरणच्या खोलीत गेली. तो अजूनही गाढ झोपेत होता. तिने दुधाचा ग्लास तिथेच असलेल्या टेबलावर ठेवला आणि ती किरणच्या जवळ आली. किरू गुड मॉर्निंग असे तिने हळूच म्हणताच त्या मऊ आवाजाने त्याने हळूहळू डोळे उघडले. समोर हसत उभे असलेल्या अदितीला पाहून तो ताडकन उठून बसला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग अदिती डार्लिंग. काय डार्लिंग? अदितीने आश्चर्याने विचारले. तेव्हा तो तिच्या समोर उभा राहिला आणि तिचे तोंड बंद करत म्हणाला, हो तू माझी डार्लिंग दीदी आहेस. किरू आता पुरे पुरे कर, चल लवकर फ्रेश हो, दूध पी आणि खाली ये असे सांगत तिने हसून त्याचे केस विस्कटले आणि ती तिथून निघून गेली. किचनमध्ये आलेल्या अतिथीला आता एक नवीन गोष्टीची धास्ती वाटू लागली. अरे, सकाळी उठल्यापासून मी अगदी अर्जुन सरांच्या घरात करायचे तसे सगळे काम इथेही करून टाकले. माणसा मम्मी आता ह्यावर काही बोलतील का असं विचार करत ती तिथेच विचारमग्न होऊन उभी राहिली. थोड्याच वेळात माणसा तिथे आल्या आणि त्यांनी हाक मारली. अदिती. माणसा ह्यांच्या आवाजाने अदिती भानावर आली आणि म्हणाले, मम्मी ते सॉरी, मी तुम्हाला न विचारताच घरातील सगळी कामं करून टाकली. तिचे हे बोलणे ऐकून माणसा ह्यांना अदितीचे खूप कौतुक वाटले आणि तिच्यावर खूप माया आली. त्या तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, सॉरी कशासाठी माझ्या गोड बाळा, हे तुझंच घर आहे. तू इथे काहीही केलंस तरी आम्हा सर्वांना आनंदच होईल. हे ऐकून अदिती आनंदाने म्हणाली, असं असेल तर मग मी नाश्ता बनवू का? तुम्हाला काय आवडतं ते सांगा, मी तेच बनवते. माणसा तिच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी तिथे आल्या होत्या, पण त्यांनी विचार केला की आधी नाश्ता होऊ दे. म्हणून त्या म्हणाल्या, तुझ्या मामांना आणि किरणला तांदळाची भाकरी आणि भरली वांगी खूप आवडतं. हे ऐकून आदिती म्हणाले, असं होय, मग मी तेच बनवते. पण मम्मी तुम्हाला नक्की काय आवडतं? मला तर तूच खूप आवडतेस माझ्या गोड बाळा, मलाही तेच चालेल. आता थोड्याच वेळात लता तुला मदतीसाठी येईल. आणि हो अदिती, तुला एवढ्या सकाळी उठायची काहीच गरज नाही. हां, आम्ही सगळे 6 वाजता उठतो, त्यामुळे इथून पुढे तू छान आरामात झोपत जा. माणसा म्हणाल्या. त्यांचे हे प्रेमळ बोलणे ऐकून अदितीचे मन भरून आले आणि तिने हो म्हणून आपली मान हलवली. दुसरीकडे गाढ झोपेत असलेल्या अर्जुनच्या केसांमधून हात फिरवत कोणीतरी म्हणत होते, अहो अर्जुन, अर्जुन, ए मिस्टर नवरा, उठा ना. 8 वाजून गेले तरी तुम्ही अजून असेच झोपून आहात. आधी तर तुम्ही 5 वाजता उठून जिममध्ये जायच्यात, पण आजकाल बेड मिळाला की उठायची इच्छाच होत नाही ना. उठा आता अर्जुन असे म्हणत बाजूला बसून ती त्याला हलवू लागले. तोपर्यंत झोपल्याचे नाटक करणारा अर्जुन अचानक जागा झाला. त्याने गोड शब्दात उठवणाऱ्या आपल्या लाडक्या बायकोला बेडवर ओढले आणि तिच्यावर झुकत तिच्या नाकाला आपले नाक घासून म्हणाला, गुड मॉर्निंग मिसेस अर्जुन शेखावत. तुमचं नेहमीच आहे हे, सोडा मला असे म्हणत ती बाजूला सरकली आणि त्याच्या तावडीतून सुटली. ती अचानक बाजूला झाल्यामुळे अर्जुनचा तोल बिघडला
आणि तो थेट बेडवरून खाली जमिनीवर पडला. आई घ माझी कंबर म्हणत जमिनीवर पडलेला अर्जुनने डोळे उघडून पाहिले तर पहाटेचे 5 वाजले होते. तो स्वतःशीच म्हणाला, अदिती, तू मला असे स्वप्नात येऊन का चळते आहेस? त्या दिवशी जर तू मला तुझा नवरा म्हणून स्वीकारले असतेस तर आज मी पाहिलेले हे स्वप्न खरे झाले असते. मी तुला मंगळसूत्र बांधले आहे म्हणून तुला बायको म्हणून लागलो की तुझ्या निष्पाप मनावर फिदा झालो हे मला माहीत नाही. पण आता तुझ्याशिवाय जगणे मला अशक्य वाटते आहे. तू नसलेल्या या घरात मला आता 1 मिनिट सुद्धा घालवणे नकोसे झाले आहे. असे म्हणत त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याला पुन्हा झोप येणे शक्य नव्हते म्हणून तो फ्रेश झाला आणि जिममध्ये गेला. त्याने अदितीच्या आठवणी मनातून काढून टाकण्याचा जितका प्रयत्न केला तितक्याच वेगाने तिच्या आठवणी त्याच्या मनावर ताबा मिळवत होत्या. दुसरीकडे घरात रमाने अगदी नाईलाजाने सकाळचा नाश्ता बनवायला घेतला. शकुंतला ह्यांची तब्येत आता सुधारण्यामुळे त्या डायनिंग टेबलापाशी बसून रामाला भाजी चिरून देण्यास मदत करत होत्या. पूर्वी अदिती असायची तेव्हा ती स्वतः सगळ्यांसाठी कॉफी बनवून त्यांच्या खोलीत नेऊन द्यायची. कुणालाच डायनिंग टेबलावर येऊन स्वतः चहा कॉफी पिणे जड नव्हते. पण ती सगळ्यांना एकाच जागी बसून सेवा द्यायची. तिची तीच सवय सगळ्यांना लागली होती. अदितीच्या त्या प्रेमळ सवयीची आठवण काढून शकुंतला ह्यांच्या डोळ्यात पाणी आले. जिममध्ये स्वतःला थकवून अर्जुन खाली आला आणि म्हणाला, रमा मावशी, ग्रीन टी द्या. रामाने ग्रीन टी आणून त्याच्या समोर धरला. त्यात मधाचे प्रमाण थोडे कमी वाटल्यामुळे तो म्हणाला, मावशी, मध थोडं कमी झालंय. यावर रामाने आणते बाळा असे म्हणून कप हातात घेतला आणि ती किचनमध्ये गेली. तिथे बसलेल्या शकुंतला ह्यांना पाहून अर्जुन म्हणाला, आई, तू हे सगळं का करत आहेस? हळूहळू केलं तरी चालेल, घाई नाही. तेव्हा शकुंतला ह्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, काय करणार बाळा, चविष्ट जेवण तर बनवता येत नाहीये. तरीही वेळेवर नाश्ता आणि जेवण तर करायलाच हवे ना. म्हणूनच आम्ही दोघी हळूहळू करतोय. शेवटी आम्ही आजारी माणसं. दुसरं काय करणार असे म्हणत त्यांनी आपल्या शब्दांनी त्याला टोमणा मारला. आई, तू अशी का बोलते आहेस? कामासाठी दुसऱ्या कोणाला तरी ठेवून घेऊया ना. नाहीतर जे घर झाडायला आणि पुसायला येतात त्यांनाच भांडी घासायलाही सांगून टाका. त्यांना जे काही जास्त पैसे हवे असतील ते देऊन टाकू. अर्जुन म्हणाला, हो रे बाबा हो. प्रत्येक गोष्ट पैशात मोजणारा तुला आमच्या मनातील दुःख कधी समजणार नाही. म्हणूनच तू असं बोलत आहेस. त्या बिचाऱ्या पोरीला आई वडील नाहीत, काका काकू होते, पण तेही इतक्या खालच्या पातळीला घसरले की सांगायला नको. पण तू एवढ्या मोठ्या नकरा करून तिला घर सोडून जाण्यास सांगितले. पण तिच्यासाठी ह्या जगात कोण आहे याचा तू 1 सेकंदासाठी तरी विचार केलास का? या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तुझी बाय. शकुंतला ह्यांचे वाक्य पूर्ण होणार इतक्यात पायऱ्यांवरून खाली येणाऱ्या पौर्णिमा आणि मोनिका त्यांना दिसल्या. त्यामुळे त्या तिथेच थांबल्या. अर्जुनसाठी ही गोष्ट लक्षात आली. त्याने आपला ग्रीन टी संपवला आणि तो तिथून निघून गेला. आता त्याला या सगळ्यामागचे पुरावे शोधायचे होते. सायलीने सांगितल्याप्रमाणे अदितीला अडकवणाऱ्या त्या अदृश्य टोळीचा पर्दाफाश करणे त्यांना गरजेचे वाटत होते. दुसरीकडे माणसाने अदितीने बनवलेल्या तांदळाची भाकरीने भरले वांगी खाल्ल्या. मूर्ती आणि किरण यांच्यासह सर्वांनी तिच्या हाताच्या चवीचे खूप कौतुक केले. किरण कॉलेजला निघून गेला तर मूर्ती ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. तेवढ्यात अदिती त्यांच्या जवळ आली. ती काहीतरी बोलण्यासाठी चोचरत असल्याचे मूर्ती यांच्या लक्षात आले. तिची मनस्थिती ओळखून मूर्ती म्हणाले, घाबरू नकोस बाळा. तू माझ्या घरी आहेस ही गोष्ट मी अर्जुन सरांना अजिबात सांगणार नाही. हे ऐकून अदितीच्या मनाला मोठा दिलासा मिळाला. ती थँक्स मामा म्हणून तिथून निघून गेली. त्यानंतर मूर्तीसुद्धा ऑफिसच्या दिशेने रवाना झाले. घराची आवराआवर झाल्यावर माणसाहीने अदितीला आपल्यासोबत येण्यास सांगितले. मम्मी, आपण नक्की कुठे चाललो आहोत? अदितीने विचारले. तेव्हा माणसा म्हणाल्या, अदिती, तुला माझं काम माहीत नाही का? नाही मम्मी, अदिती म्हणाली. मी CA
म्हणजे चार्टर अकाउंटंट झाले आहे. सध्या मी काही कंपन्यांचे ऑडिटिंग पाहते आणि त्यासोबत 10 मुलांना CA ची ट्रेनिंग सुद्धा देते. माणसाईने सांगितले तेव्हा अदितीला खूप आनंद झाला. मम्मी खरंच? तिने आश्चर्याने विचारले. हो अदिती. बर, तुझं शिक्षण किती झालं आहे? माणसाईने विचारले. यावर ती म्हणाली, मम्मी माझं BCom पूर्ण झालं आहे. मला सगळ्या सेमिस्टरमध्ये 80% जास्त गुण मिळाले आहेत. मलाही CA करण्याची खूप इच्छा आहे. प्लीज मम्मी, मलाही ट्रेनिंग द्या ना. तिने ज्या आशेने आणि हक्काने विचारले ते पाहून माणसा यांना तिचे खूप कौतुक वाटले. ठीक आहे, पण तुझी डॉक्युमेंट्स कुठे आहेत? त्याने विचारले. त्यावर ती म्हणाली, ती आमच्या गावी बबन मामाच्या घरात ठेवली आहेत. मग माणसा म्हणाल्या, ठीक आहे, तर मग आपण एखाद्या दिवशी त्या गावी जाऊया आणि तुझी सगळी कागदपत्रे घेऊन येऊया. हे ऐकताच अदिती एकदम घाबरली. तिची मनस्थिती ओळखून माणसाईने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि म्हणाल्या, घाबरू नकोस अदिती बाळा. तुझ्या त्या काकूंच्या नजरेस न पडता आपण दोघी गुपचूप जाऊन येऊया, असे माणसाईने समजवल्यावर अदितीने होकार दिला. दुसरीकडे शकुंतला यांच्या घरात पौर्णिमाने विचारले, काय चाललंय वहिनी? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? यावर शकुंतला म्हणाल्या, ये पौर्णिमा, तुझ्या मुलीने ह्या घरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी काय ते सून म्हणून काम केले. त्यानंतर तिने काहीच केले नाही. शेवटी मला सर्व करावे लागणार ना, नाहीतर माझ्या घरचे काम ठप्प होऊन जाईल. हे ऐकून मोनाचा चेहरा पांढरा पडला. ती घाबरत म्हणाली, मामी ते मला खूप डोकेदुखीचा त्रास होत होता आणि त्यातच तुम्हाला सापाने चावा घेतला होता ना, त्यामुळे मला रात्री अजिबात झोप आली नाही. त्यावर शकुंतला म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, इथून पुढे ती अदिती करत असलेली सगळी काम तोच करत जा, समजलं? कारण सून म्हणून करायची ती सगळी काम बिचारी अदितीच करत. माझी खरी सून आल्यानंतर मी अदितीला दुसऱ्या कुठेतरी पाठवून देणार होते, पण तिनेच माझ्यावर साप सोडण्याचा डाव रचला होता. हे समजल्यावर मला खूप वाईट वाटले आणि जेव्हा माझ्या मुलाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने स्वतः तिला घरातून बाहेर हाकलून दिले. म्हणूनच मी तुला सांगते, आतापासून घरातली सगळी काम तूच करायची. सकाळी लवकर उठायचे, अर्जुनसाठी ग्रीन टी, माझ्यासाठी आणि रमा मावशीसाठी कॉफी, तर सायलीला बूस्ट बनवून द्यायचे. त्यानंतर देवपूजा आटपून रमा मावशीला नाश्ता बनवायला मदत करायची. तुला स्वतःला नाश्ता बनवता येत असेल तर रमा मावशी तुला मदत करेल. बिचारी, तिचेही आता वय झाले आहे. संकटाच्या काळात ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांना आपणही मदत केली पाहिजे ना, असे शकुंतला म्हणाल्या. तेव्हा मोनाने अगदी रडकुंडीला येऊन हो मामी म्हटले. ह्या परिस्थितीचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर करून घ्यायचा याचा विचार करून पौर्णिमाने एक युक्ती लढवली. ती म्हणाली, वहिनी, मग असं करा ना, तुम्ही लवकर मोना आणि अर्जुनचे लग्न लावून द्या. ती सून म्हणून घरातली सगळी जबाबदारी आणि कामं व्यवस्थित सांभाळेल. हे ऐकून शकुंतला म्हणाल्या, तुझ्या नवऱ्यालाही येऊ दे पौर्णिमा. ते आल्यावर एखाद्या चांगला दिवस पाहून आपण आधी साखरपुडा उरकून घेऊ. त्यानंतर जवळचंच एखाद्या मुहूर्त काढून लग्नही करून टाकू. पण पौर्णिमा, तुम्ही दोघे आल्यापासून एकदाही दादाशी बोलले नाही, असं का? शकुंतला यांनी विचारले. हा प्रश्न ऐकताच पौर्णिमेची बोलतेच बंद झाले. पौर्णिमा बोलताना चोचरू लागले. ते वहिनी, आम्ही रूममध्ये असते ना तेव्हा फोन करतात. ठीक आहे, आता मी जे काही सांगितले आहे त्याचा विचार करा. मोनाने ह्या घराची सून म्हणून तिची सगळी कर्तव्य पार पाडली आणि तिचे काम मला आवडले तरच मी या दोघांच्या लग्नाचा विचार करेन, असे शकुंतला म्हणाल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, रमा, ही बघ, मी इथे भाजी निवडून ठेवली आहे, ती घे. मी बागेत जाऊन देवपूजेसाठी फुले तोडून आणते. ती अदिती होती तेव्हा घरातली सगळी काम स्वतःच उरकायची. मी फक्त देवघरात येऊन दिवा लावायचे आणि देवाला आरती ओवाळायचे. आता मात्र मला सगळं करावं लागतंय. जिला सून व्हायचे आहे ती 8 वाजले तरी अजून झोपूनच असते. मला जशी सून हवी होती तिची सगळी लक्षण फक्त अदितीमध्येच होती. पण काय करणार,
माझ्या नवऱ्याने माझ्याकडून तसा शब्द लिहून घेतला होता, असे म्हणत त्या फुले तोडण्यासाठी टोपली घेऊन निघून गेल्या. फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेलेल्या अर्जुनला आज ग्रीन टीची चवही आवडली नव्हती. तो पटकन फ्रेश होऊन बाहेर आला आणि त्याने आपले वॉर्डरोब उघडून पाहिले. वॉर्डरोबमध्ये आज इस्त्री केलेला फक्त एकच कपड्यांची जोडी होती. ते पाहून त्याने एक दुःखी हास्य केले आणि विचार केला, ती असती तर किमान 3 जोड्या कपडे तरी तयार राहिले असते. मला फक्त त्यातून एक निवडायचा होता, पण आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेले नाही. असा विचार करत त्याने इस्त्री केलेले तेच कपडे घातले आणि तो खाली आला. त्याने विचारले, मावशी नाश्ता द्या. मावशींनी सांगितले, अर्जुन आता कुठे, कुकरची शिट्टी झाली आहे, 5 मिनिटे थांब बाबा. हे ऐकून त्याला आदितीची आठवण आली. मी न मागताच ती माझ्या आवडीनिवडीची काळजी घ्यायची. असा विचार करत त्याने विचारले, मावशी नाश्त्याला काय आहे? रामाने कारल्याचे पराठे असल्याचे सांगताच त्याने तोंड वाकडे केले. कारण अदिती जोपर्यंत सोबत होती तिने एक दिवसही हा पदार्थ बनवला नव्हता. त्याला हा पदार्थ आवडत नाही असे त्याने कधीतरी सांगितले होते. ती ही गोष्ट लक्षात ठेवून नेहमी स्वयंपाक करताना त्याची काळजी घ्यायची. मावशी मला हा नाश्ता आवडत नाही असे त्याने म्हटल्यावर रामा म्हणाले, अरे रे मी विसरलेच रे अर्जुन, थांब मी तुझ्यासाठी दुसरे काहीतरी बनवून देते. त्यावर तो म्हणाला, काही हरकत नाही मावशी, मी ऑफिसचं कॅन्टीनमध्येच नाश्ता करेन. असे सांगून तो तिथून निघाला. कारमध्ये बसलेला अर्जुनच्या डोळ्यात कडा ओल्या झाल्या होत्या, म्हणजे त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. पहाटे लवकर उठून व्यायाम केल्यामुळे आणि नंतर गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्याला नेहमीपेक्षा जास्त भूक लागली होती. तू असायला हवी होतीस अदिती, असं त्याने मनातल्या मनात विचार केला. पण आता काय करणार? रागाच्या भरात अक्कल गाण ठेवून त्याने स्वतःच्याच बायकोला घरातून बाहेर काढले होते. एवढेच नाही तर शकुंतला यांनी बोललेले शब्द त्याच्या मनाला बोचले होते. जिचे कोणीच नाही तिला तो कोणत्या हिमतीवर घरातून बाहेर काढलेस? असा प्रश्न विचारून त्याचे स्वतःचे मनच त्याला धिक्कारत होते, म्हणजे त्याची लायकी काढत होते.